जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या आता दिवसेंदिवस गहन होत चाललेली आहे. प्रशासन म्हणावं असं काही करत नाही. वन विभाग सुस्त झालेला आहे. अर्थात त्यांच्यासुद्धा हातामध्ये काय राहिलेलं नाही. ते हातबल झालेत म्हणजे कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहेत. शासनाने या संदर्भामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी 2 दिवसापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची, माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके ही सगळी मंडळी एकत्र बसून 30 तारखेला दुपारी 3 वाजता एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे की तालुक्यामध्ये बिबट्याचा जो उपद्रव होतोय त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये ती बैठक होणार आहे. अर्थात बैठकीमधून काय निष्पन्न होईल असं वाटत नाही. बिबट्याचे कायदे थोडेसे कडक आहे. बिबट्या शेड्यूल 1 मध्ये प्राणी आहे, तो शेड्यूल 2 मध्ये आणायला हवा. केंद्राने कायदे बदलायला हवेत, परंतु तसं काही होत नाही. अशी काही एखादी घटना घडली की प्रशासनाला जाग येते, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे नेते सगळेच जागे होतात. ज्यांचं बाळ जातं दुःख त्यांनाच माहिती. 2 दिवसापूर्वी कुमशेतल्या या ठिकाणी जी घटना घडली, 7 वर्षाचं बाळ आईच्या समोर बिबट्याने नेलं. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. बघूया या प्रशासनाला जाग येते का, लोकप्रतिनिधी नेमकं काय करणार आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार याला जाग येणार आहे का. आपल्यासोबत एक युवा सहकारी आहेत. भाऊ, काय तुम्ही सांगाल, नेमकं काय करायला हवं? सरकार, लोकप्रतिनिधी टोलवाटोलवी करतात का? हा, ही मोठी टोलवाटोलवी आहेच. आता ही काही पहिलीच घटना नाही आहे तालुक्यातली. अशा घटना भरपूर होत आलेल्याच आहेत. आता फक्त हे जो बैठकीचा फार्स घातलेला आहे, त्या बैठकीत जास्तीचं काही निष्पन्न होणार नाही. आता जे फार्स कसं, तर चर्चा तर केली पाहिजे. चर्चा ॲक्शनची वेळ आलेली आहे. मागचे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते निवडून आले आहेत. मी बिबट्या कायमचा बंदोबस्त करणार ह्याच कारणाकरता आज निवडून येऊन समजा 8-10 महिने किंवा वर्ष होत आलेलं आहे. शरद सोनवणे यांनी बिबट्याचा प्रश्न घेऊन निवडणुकीला इश्यू केला, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता बिबट्याची जी समस्या वाढलेली आहे ती त्याची एकट्याची, यांची, तुमची, माझी, अची का बची ही एकट्याची जबाबदार नाही. सामूहिक प्रयत्न करायला हवं असं वाटत नाही? सामूहिक प्रयत्न आहेच ना, पण सगळ्यात महत्त्वाची अडचण कोणती आहे की अनुसूची 1 मध्ये टाकलेला हा वन्य प्राणी आहे, तो अनुसूची 2 मध्ये घेतला पाहिजे आणि मग त्याच्यावरती ज्या उपाययोजना करायच्यात, भले त्याचं समजा नसबंदी करायची म्हणा किंवा त्याचं काय करायचं, म्हणजे ज्या त्यावर जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो अनुसूची 2 मध्ये घेतल्यानंतरच होईल. दुसरी गोष्ट की जे समजा आपला तालुका हा राज्य आपत्ती म्हणून समजा कलेक्टर साहेबांनी जाहीर केला, नुसता जाहीर केला, समजा त्याला काही थोडाफार फंड अलॉट पण झाला, पण त्याच्यानंतर पुढं काय करायला पाहिजे तर ते ग्राउंडवरती काहीच दिसत नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं मनुष्य आणि बिबट्या या दोघांचा संघर्ष उभा राहिलेला आहे. जसं जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी पुरस्कृत आतंकवादी, तसे इथं सरकार पुरस्कृत बिबटे माणसांना मारण्यासाठी सोडलेले आहेत, असा प्रकार आहे. तर हे जर थांबवायचं असेल तर याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. नुसतं आंदोलन आणि बैठका घेऊन काहीच होणार नाही. याला प्रॉपर एकच पर्याय आहे, तो म्हणजे आता यांना एकतर बिबट्या किंवा एकतर माणूस याच्यापैकी एक निवडावं लागेल. त्यांची संख्या आटोक्यात आणण्याकरताच्या ज्या उपाययोजना आहेत त्या जर करायच्या असेल तर अनुसूची 2 मध्ये तो प्राणी आणावा लागेल आणि तिथूनच पुढं तो मार्ग बिबट्या नियंत्रणाचा चालू होईल. पण त्याच्यावरती प्रॉपर कोण बोलताना दिसत नाही. ज्यावेळेस समजा एखादी घटना घडतीये त्यावेळेस फक्त भावनिक होतात, येतात, डायलॉगबाजी होती, बोलतात, वन विभागाचे अधिकारी डायलॉगबाजी करतात, आपले लोकप्रतिनिधी डायलॉगबाजी करतात, दुसरं काहीच नाही, फक्त दिसतंय. आता बघा इथं आक्रोश आहे, इथं आमची आदिवासी जनता आहे, आमच्या शेजारीच घडलेली घटना आहे. आम्ही 3-4 दिवस झाले आम्ही झटून आहेच इथं, पण प्रॉपर ग्राउंडवरती कोणीच दिसत नाही. आता सुद्धा वन विभागाचे अधिकारी तिकडे उभे आहेत, त्यांनी एक बिबट्या पकडून नेलेला आहे. अजूनही 2-4 बिबटे या क्षेत्रामध्ये आहेतच. आता हे नेणार, परत त्या बिबट्याचं पुढं काय होणार. मागे एकदा पिंपरी पेंढारला अशीच घटना झाली होती. बाजरीच्या राखणावरती असलेली आपली आदिवासी ठाकर समाजाचीच महिला होती, तिला मारलं होतं बिबट्यानं. त्यावेळेस सुद्धा ते बोलले की असाच आपण त्याचं DNA टेस्ट वगैरे जे काय आहे ते हैदराबादला जाऊन करणार आपण आणि तो खरंच मॅनिटर झालेला आहे का, नरभक्षी झालेला आहे का ते बघू आणि त्याला आपण संपवू. तो बिबट्या संपवला का यांनी? तो संपवलेला नाही. तो आमदार सोनवणे असं म्हणाले की जर बिबटे कळपानी फिरले तर ते पकडा. असे बिबटे पकडता येऊ शकतात? नाही, कळप आणि सिंगल बिबट्या असं म्हणजे फरक का करायचा आहे? बिबट्या कळपानी फिरला तर तो धोकेदायक आणि एकटा फिरला तो धोकेदायक नाही. म्हणजे तो आपल्याकडे जसं समजा कुत्रं फिरत आलंय आपल्या दारात
असं तर नाही ना, तो बिबट्याच आहे. म्हणजे तो एकटा असला म्हणजे तो कुत्र्यासारखा होईल आणि कळपाने असला तो बिबट्यासारखं रिॲक्ट करेल, असं काही फरक नाही त्याच्यामध्ये. दिसेल त्याला पकडणे आणि दिसेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि हे महत्वाचं आहे. आता हे बोलले की आम्ही बिबट्या पकडू आणि ठेवू. पकडून ठेवणार तुम्ही, ठीक आहे, त्याला खायला काय घालणार तुम्ही, हा मोठा प्रश्न आहे ना. परत तालुक्यामध्ये आपल्या 1000हून अधिक बिबटे आहेत. वन खाते जो आकडा सांगताय तो सुद्धा कन्फर्म नाही. पकडलेले बिबटे कुठं ठेवतात, कुठं सोडून देतात, हे सर्व जग जाहीर आहे. हे बिबटे पकडून उपयोग काय? ही सगळी बनवेगिरी 100% बनवेगिरी. आता एक पकडलं इथं अजूनही 2-4 पकडतील. आता होतंय काय, समजा बिबट्या उचलला, आता इथं जो बिबट्या जन्माला येतोय, म्हणजे पूर्वी हा जंगलात राहणारा प्राणी तो मनुष्य म्हणजे वस्तीत आल्यानंतर त्याला माहित होतं की मी पहिला जंगलातला आहे. पण इथं जर त्याच्या 4-4 पिढ्या झाल्यात, जो जन्माला ऊसात आलाय तो ऊसाला स्वतःचं जंगल मानतोय, त्याला तुम्ही उचलून कुठंही तिकडं समजा माळशेज घाटात नेऊन सोडला तरी तो आमच्या ऊसातच येणार आहे परत. तर प्रॉब्लेम असा आहे या बिबट्याचा की याला असं वाटतंय की हे माझं जंगल आहे, तुम्ही कुठंही न्या, तो पुन्हा इथंच येणार आहे. आता जो लहानाचा मोठा आमच्या समोर झालाय तो मला रोज पाहतोय, म्हणजे मी त्याच्यासाठी नवा नाहीये. त्याचा आदिवास बदललाय. ऐका ना, तो नवा नाहीये. आता इथं जो बिबट्या राहतोय तो इथं त्याची बाउंड्री आखतोय आणि इथला बिबट्या उचलला आणि तो दुसरीकडे नेऊन सोडला तर एक 8-15 दिवसात इथला त्याचा जो वावर आहे, म्हणजे इथं जे लघवीची निशाणी करून ते त्यांची हद्द आखून घेतात, 15 दिवसानंतर त्याचा वास निघून जातो त्या लघवीचा आणि मग इथं जागा घेतो दुसरा बिबट्या. मग दुसरा बिबट्या तो अनोळखी आहे मला, जो मला रोज पाहत नाही, आणि मग तो मॅनिटर आहे की तो कंचा आहे. म्हणजे बिबट्या उचलणं हे सुद्धा धोकादायक झालेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे, जर इथला बिबट्या उचलला आणि इथं दुसरा बिबट्या आला तर तो मॅनिटर नसेल कशावरून. मग जो रोज आपल्या भोवती, आता समजा माझ्याच घराभोवती 4 बिबटे फिरतायत, मी अधूनमधून पाहतोय अवतीभोवती, आम्हाला काही त्रास दिलेला नाही. 2 कुत्र्याची पिल्लं आणली होती मी पाळायला, माझ्या समोर खेळत होती, मी वाट्यावर बसलेलो, माझ्या समोर खेळत होती, लाईट गेली, चेंज व्हायचं 3 पेज सिंगल पेजच्या ह्याच्यात, लाईट गेली 2 सेकंद, 2 बिबटे बरोबर झाले, दोघांनी एक पिल्लू उचललं घेऊन गेले समोर, म्हणजे तोंडात धरलं, लाईट आली, मी पाहिले समोर 2 बिबटे, दोघांच्या तोंडात 2 पिल्लं गेली घेऊन. म्हणजे परिस्थिती अशी आहे का हे जे बिबटे आहेत, जे आता उचलायचं म्हणतोय आपण, उचलून कुठं ठेवायचं किंवा कुठं सोडायचं हा भाग तर घेऊन, पण उचलल्यानंतर दुसरा जो जागा घेणार आहे तो याच्यापेक्षा मोठा आतंकवादी निघाला तर काय करायचं, हा पण भयानक प्रश्न आहे. आता बिबट्याची समस्या गंभीर आहे. आज या कुटुंबावर बेतलं, उद्या आपल्यावर बेतू शकतं, किंवा यापूर्वी पण काय घटना घडलेल्या आहेत. पुढे काय करायला हवं तुम्हाला काय वाटतंय? 100% याच्यातला रिझल्ट फक्त एवढाच आहे की एकतर माणूस किंवा एकतर बिबट्या हे निवडावं लागेल. आपल्याला बिबट्या सफारीनं काय ते कंट्रोलमध्ये येण्यासारखं वातावरण नाही आहे. इतका आदिवासी इथं एवढा आवडला आहे बिबट्यांना, त्यांना 2 पिल्लं व्हायची, आज 4-4 व्हायला लागलीत, म्हणजे त्यांची संख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे. याच्यावरती उपाययोजना करायच्या असतील तर राज्य आपत्ती म्हणून जुन्नर तालुका घोषित करणे, याला अनुसूची 1 मधून अनुसूची 2 मध्ये घेणे, त्याच्यामध्ये वन विभागाला कंट्रोल होतंय नाही होतंय तर त्यांनी स्पष्ट हात वर करून सांगणे की आम्हाला जमत नाही. त्यांच्या हातामध्ये काय नाही, त्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत. ठीक आहे ना, मग त्यांनी सरळ सांगणे आमच्याच्यानं जमत नाही, पब्लिकला त्यांनी आवाहन करणे का हे तुम्ही हातात घ्या. असं पब्लिकला सांगू शकत नाही ना, मग मी हातबल आहे. आतल्या अंगाने सांगा ना, पब्लिक असं नाही ना, असं सांगणं कसं? ऐका ना, पब्लिक ठरवेल. तुम्ही अनुसूची 1 मधून 2 मध्ये घ्या, फक्त घेतल्यानंतर त्याच्यावर ज्या उपाययोजना करायच्या त्या तुम्ही करा. तुमच्या जर कंट्रोलच्या बाहेर जात असेल तर हे जनता बघायला आजही छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी आहे, रक्ता आमच्या शूरवीरपणा आहे. हे बिबट्या आमच्यासाठी लय मोठं संकट नाहीये, हे फक्त कायद्याचा मान राखायचा आहे म्हणून आतापर्यंत या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. नाही, कायदा पाळायला हवा. नाही, ऐका ना, प्रश्न असा आहे, प्रश्न एवढाच आहे माझा फक्त, ते तुम्ही करा आणि लवकरात लवकर करा. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका आणि जोपर्यंत जनता संयमात आहे तोपर्यंतच तुम्हाला जे करायचं ते करा. नंतर जर समजा एकदा आउट ऑफ कंट्रोल, आज भावनिक आहेत, आता आमची मुलं गेलेली आहेत, हे आजची एकच घटना नाही, अशा घटना भरपूर आहेत. आणि जर एखाद दिवशी समजा जर जनतेनं निर्णय केला तर परत हे म्हणायला येतील का हे कोण करतंय काय करतंय. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मार्ग आहे समस्येला, प्रत्येक समस्येला मार्ग असतो. मार्ग जो काय आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे, तो काय परत सांगायची गरज नाही. शासनालाही माहिती आहे याच्यावरती काय केलं जाऊ शकतं, हां, पण याच्यावरती निर्णय क्षमता कमी पडते. म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांकडं चिखलफेक करण्याच्या ऐवजी याच्यावरती परमनंट इलाजच्या दृष्टीनं काम चालू करा
आणि आमच्यासारख्यांना सांगा, आम्ही त्यांच्या सहकार्याला आहेतच 100%. पण यांचा प्रॉब्लेम असा आहे का हे फक्त बिबट्या हा विषय निवडणुकीपुरता बोर्डावरती आणला जातो, अशी जनसामान्यांची भावना आहे. आणि हे बंद झालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. मगाशी म्हणाले की शरद सोनवणे निवडणुकीच्या अगोदर म्हणाले होते की आता बिबट्यामुक्त तालुका करणार, एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. ते विधानसभेपूर्वी म्हणाले, ते आता निवडून आले, आता त्यांची भाषा बदलली अशी टीका पण होते. नाही, टीका जे काय चाललंय, मी काय कुणाचं नाव घेत नाही, जे काय चाललंय जे दिसतंय समाज जनता सब जानती आहे. माझं फक्त म्हणणं एवढं का ग्राउंडवर दिसत नाही आणि जबाबदारीनं ते ग्राउंडवरती ते काम दिसणं गरजेचं आहे. मला काय कुणा एका लोकप्रतिनिधीचं नाव घ्यायचंय आणि त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायची. जे आमदार आहेत ते आमदार आहेत ना, जे आहे ते आहेत. लोकप्रतिनिधींना फक्त त्यांनी जो शब्द जनतेला दिलेला आहे त्या शब्दावरती त्यांनी ग्राउंडवरती काम दिसावं, असं काम उभं करावं आणि त्यांना सहकार्य, त्यांच्या साथीला आम्ही उभे आहेच ना कार्यकर्ते म्हणून. फक्त विषय एवढाच आहे का आता बयानबाजीला जनता वैतागलेली आहे. लोकप्रतिनिधींनी हे ध्यानात ठेवावं, नाहीतर मग जनता वेगळा विचार. म्हणजे आता मी पब्लिकमध्ये आहे, मी काही गोष्टी उघड बोलू शकत नाही. पण माझं म्हणण्याचा उद्देश समजून घ्या. शेवटी एखादी गोष्ट हाताबाहेर गेली, सांगून जर उपाययोजना होत नसेल तर जनता कायदा हातात घेऊ शकते. जनता कायदा पण हातात घेऊ शकते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा दिलेला आहे, हे पण होऊ शकतं. करायला गेल्यावरती बरंच काय आहे, फक्त कायद्याचं राज्य आहे आपलं आणि लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देतोय, ह्या गोष्टी करता येतोय का कायद्याचा अंमल राहावा, कायद्याचं राज्य राहावं. समस्या कोणतीही मोठी नसते, फक्त अधिकार ज्याला मिळतो ना, म्हणजे जो निवडून देतो आपण त्याला अधिकार मिळाला, त्यांनी तो जनतेसाठी त्याचा वापर करावा, एवढंच माझं म्हणणं आहे. अधिकार मिळाला तर नुसतंच आपलं बोलण्याकरता नसावं, करण्याकरता पण असावं. आता तुम्ही पाहिलं असेल एवढं झालं सगळं, हे सगळं प्रकरण बरीच तालुक्यातही बरीच झाली. मी या मुद्द्यावरती बोलायला कधी पुढे आलो नाही, मी जबाबदार नागरिक आहे. पण आज बोलण्याची वेळ या गोष्टी करता आलेली आहे की आता याचा कडेलोट व्हायला लागला, लोक भावनिक झालेली आहेत या विषयावरती आणि हे चिखलफेकीचं राजकारण याच्यामध्ये जनतेला इंटरेस्ट उरलेला नाही. आणि हा शेवटचा अल्टिमेटम समजा जनतेतर्फे, मी एकटा बोलतोय, हर्षल जाधव बोलतोय, हा विषय नाही, हा जनतेतर्फे शेवटचा अल्टिमेटम समजा की तुमच्या ह्या राजकारणाला आता जनता वैतागलेली आहे. जनतेनं वेगळा विचार करण्याच्या आधी तुम्ही विचार करा, तुमच्या अधिकाराचा वापर करा आणि याला कंट्रोल करा. नाही तर काय होणार आहे भविष्यामध्ये, आमच्या पुढच्या पिढ्या धोक्यात आहेत. आज साहेब हे समजून घ्या, आज रात्रीचं म्हणजे आम्ही कोणत्याही क्षणाला म्हणजे रस्त्यावर आलं की आम्हाला भीती वाटते. भीती म्हणजे आपल्याला नाही वाटत, म्हणजे मला, पण लहान लहान मुलं आमची जी वाड्या वस्त्यांची आज शाळेमध्ये जातात. आता सुद्धा मग अशी मी एका रस्त्यानं आलो. तुम्हाला भीती वाटत नाही म्हणजे काय, बिबटे तुम्हाला घाबरतो असं काय म्हणायचं मग? बिबट्या मला नाही घाबरत, मीच घाबरत नाही कशाला. तो विषय घेऊ नये, म्हणजे तो विषय माझा स्वतःचा भाव अलग घेतो. पण मी ज्या वेळेस मागाशी दीड किलोमीटरचा जो पॅसेज आहे आमच्या लेण्याद्रीतला, तिथून आपली आदिवासी मुलं, लहान मुलं एकदम बारीक, शाळेतून घरी चालली होती. मी तिथून चाललो होतो, दोन्ही बाजूने उसाचं रान आहे. आताही तुम्ही चला, तुम्हाला तो मी सीन दाखवतो, तुम्ही म्हणाल इथं मोठाली माणसं सुद्धा घाबरू शकतात, तर बारकाली पोरांचं काय. अरुंद रस्ते, दोन्ही बाजूने ऊस. परत शेतकऱ्यांना हत्ती गवत रोडच्या कडेलाच लावायचंय, नाही का, ती दुसरं वावरातलं चालत नाही. हत्ती गवत रोडच्या कडेलाच लावावं लागतंय, रोडच्या कडेलाच अडचण करावी लागते, रोडलाच अतिक्रमण करावं लागतंय. सरळ रस्ते हे असे नागमोडी करावे लागतात, म्हणजे बिबट्या मागे लागला म्हणजे तो सरळ रस्त्याने जोरात माणूस गाडीवर पळून जाऊ शकतो. पण रस्ता वाकडा गेला म्हणजे वळणावरती बिबट्या म्हणजे माणसाला चांगल्या पद्धतीनं पकडू शकतो. असं पण चांगल्या शेतकऱ्यांचं नियोजन चालू आहे तालुक्यामध्ये, आमच्याही गोळेगावात तेच नियोजन चालू आहे. म्हणजे नसबंदीचा जो विषय पुढे येतो, खासदार अमोल कोल्हे त्या संदर्भात प्रयत्न करतायत, पण सरकारकडून त्याला सिग्नल मिळत नाही. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, एक समजून घ्या तुम्ही, आपल्याला टेक ग्रँटेड धरलेलं आहे. म्हणजे आपले जे तालुक्यातले लोकप्रतिनिधी आहेत ना, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आहे ना, तुम्ही तेवढा उद्रेक करा ना. आज मला सांगा, तालुक्यामध्ये इतकं मोठं आंदोलन झालंय का की हे बिबट्यावरती, नाही का, म्हणजे यांना आता सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ह्या आपल्या लोकप्रतिनिधींना आहे ना सरकार दरबारी जास्त म्हणजे वजन नाही असं म्हणायची वेळ आली. वजन तिथं चालत नाही असं दिसायला लागले. कारण जर वजन असतं तर ही समस्या आजपर्यंत राहिलीच नसती ना. आज 4 वर्षामध्ये इतका संघर्ष वाढलाय. 4 वर्षापूर्वी एवढं नव्हतं, आज इतका वाढलाय. अजून 4 वर्षानंतर काय, याचा प्रश्न मोठा गहन आहे ना. आज परिस्थिती अशी आहे की म्हणजे बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. घरातून नेलंय हो बाळ,
तुम्ही समजून घ्या. आजपर्यंत बाहेर रस्त्यावर हल्ले झाले, गाडीच्या मागे बिबट्या लागला, हे ऐकत होतो आपण. आज घरातून मुलगा नेलाय, आपलं बाळ नेलंय, तर म्हणजे घरात घुसलाय. मग याला दुसरा एक पर्याय असा आहे, मग हे सगळं राहू द्या बाजूला, शेतकऱ्यांना परवानगी द्या. जसे पहिले चित्ते पाळले जायचे शिकारी करता, तसे शेतकरी पाळतील ना बिबटे. शेतकरी पाळतील आणि ते बिबटे जे पाळीव बिबटे आहेत ते वन्य बिबट्यांपासून आपलं रक्षण करतील ना. त्यांच्या होऊ द्या झुंज. मग पाळायला तरी परवानगी द्या ना ही जनावरं. आज गावोगाव तुम्ही फिरून बघा साहेब, इतकी कुत्री होती, आता कुत्रीच नाहीत. सगळ्या कुत्र्यांवरती पार एकदम यांनी सप्ताच मांडलाय. म्हणजे आता निरगुड्याचं प्रकरण आहे परवाचं. उजेडात येत नव्हता बिबट्या, आता बिबट्या उजेडाला घाबरायचा. आता हॉलेजन लावायचं, आता इथे आमचं हॉलेजन लावायचं काम चाललंय. लाईटीत बिबट्या येत नाही आपण हे म्हणायचं. आता यांनी बिबट्या उचलायचा, पिंजऱ्यात घालायचा, बिबट्या निवारा केंद्रात न्यायचा, तिथं लाईट लागलेली असायची. बिबट्याला कळलं का लाईटीनं आपल्याला काहीच धोका नाही. आता बिबट्या रोज उजेडात येतोय. ते परवाची तुम्ही बघितली असेल ती याची निरगुड्याची, तर प्रकार असा आहे, बिबट्या उजेडाला पण घाबरायचा बंद झालाय. दुसरा मुद्दा की आवाजाला, मोठ्या आवाजाला बिबट्या घाबरायचा. आता आपल्याला सरकार वन विभाग काय सांगतं का तुम्ही मोठ्याने ब्लूटूथ स्पीकर लावा, रेडिओ वाजवा, हे करा ते करा, हे म्हणतात ना. अहो डीजे चालू असताना बिबट्या येऊन आपल्याला ऊसातून पाहतोय, लोक नाचताना बिबट्या पाहतोय, दांडिया बिबट्या पाहतोय, आनंद घेतोय माणसांचा. तो विषय समजून घ्या. म्हणजे तो इतका पाळीव झालेला आहे, तो घरातला सदस्य झालाय जुन्नर तालुक्यातला. फक्त विषय काय, हे तुम्ही आता लई जर तुम्हाला जर कंचच जमत नसेल तर बिबट्या पाळायची परवानगी द्या शेतकऱ्यांना. शेतकरी जसे आमची वासरं बिसरं गाई जनावरं पाळते तसं बिबट्याही पाळील, आणि तो पाळीव बिबट्या मग करेल ना रक्षण आमच्या घरांचं. त्याला पर्याय पण नाही आता काही. म्हणजे जे दिसतंय, सांगण्याचं तात्पर्य मुलाखत खूप मोठी होण्यापेक्षा एका शब्दातलं म्हणणं आहे, तुम्हाला अधिकारात बसवलंय लोकप्रतिनिधींना. आम्ही अधिकार दिलाय, वोटिंग केलंय, सगळं केलंय. तुम्ही त्या अधिकाराचा वापर करून आम्हाला वाचवा, जनतेला वाचवा. जनता म्हणजे पालक आहे तुमचं, तुम्ही पालकाच्या भूमिकेवरती आहेत. तुम्हाला पालकाची भूमिका नीट व्यवस्थित राबवता येते का नाही बघा. नसल तर मग जनता काय करायचं ते ठरविल, आणि मग जनताचा जो उद्रेक असेल तो सहन न होण्यापलीकडचा असेल. तुम्ही आता हे वैयक्तिक हे सगळं बाजूला ठेवा. आम्ही तृप्त झालो तुम्हाला, म्हणजे तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहेत, हे तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी हे पाहून आम्ही तृप्त झालोय. आता इतके मोठे नेते आम्हाला लाभलेले आहेत, ते आमदार, खासदार, माजी आमदार, हे जे कोणी का असाना, सगळे आम्हाला मिळाले. ते तृप्त, आम्ही त्यांना बघून तृप्त झालेलो आहे. त्यांनी एवढी मोठी समस्या आमच्या पदरी मांडलेली, आमच्या लेकरा बाळांना खायला बिबटे तुम्ही आणलेत, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहेच. पण आता हे तुम्ही सोडलेलं हे आवरा, आता हे बाद झालं. तिकडं जसं जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना मारायला आपले जवान नेमलेले आहेत, नेमलेले आहेत का नाही, पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद संपवायला तुम्ही आर्मी लावता. मग इथं समजा तुम्ही पुरस्कृत जे इथं जे बिबटे तयार केलेले आहेत, यांना संपवायला तुम्ही कोणाला लावणार आहे? वन विभागाला तुम्ही ती अथॉरिटी द्या ना. जुन्नर तालुक्यापुरते बिबटे तुम्ही संपवा, शूट अँड साईटची ऑर्डर काढा, काय अडचण आहे? कंट्रोलच्या बाहेर झाल्यानंतर 5, 50, 100 बिबटे मान्य करू आम्ही. या 1000-1500च्या पुढे रेंज गेलेली आहे. प्रत्येक गावात 5-10 बिबटे आहेत, कमी नाहीत. आणि लोकसंख्या वाढतीये त्यांची, एका टायमाला 4. अहो इतकी सुदृढ तुम्ही अशी पोषक वातावरण आहे. एवढे जोरदार तुम्ही बिबटे कुठं तुम्हाला अख्ख्या देशात जगात बघायला मिळायचे ना. एवढे जोरदार बिबटे आपल्याकडे आहेत. तब्येतीनं कसे आहेत रांगडे. तो पकडला तो कसा होता तुम्ही पाहिला तर तुम्ही म्हणाल वा याला म्हणतात जनावर. म्हणजे एवढं पॉवरफुल काम झालेलं इथं. तर याच्यावरती लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, त्यांनी ती पूर्णपणे राबवा. नसल तर येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये जे काही घडेल त्याला जबाबदार हे बाकीचं दुसरं दिसं कोणी नाही असणार, लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील. आणि जनतेला एकच माझी ही एक समजा माझी एक विनंती आहे की स्वतः जीव वाचवा. आपण खूप मोठ्या आतंकवादाच्या छत्रछायेखाली आहोत. म्हणजे इथं काय कोणी आपल्याला बंदूक घेऊन गोळी घालायची गरज नाही. आपण जिथं कुठं आहात तिथं आपण सुरक्षित नाहीत. आपण कोणत्याही क्षणी तुम्ही पाहिलं असेल पावलाचा सुद्धा आवाज होत नाही, आहट सुद्धा लागत नाही आपल्याला की आपल्याला कोण पाहतंय काय होतंय. एकदम शांततेने येतंय, शांततेने काम करून निघून जाते. स्वीट पॉइझन दिसायला पण गोंडच आहे, आपल्या घरातल्या मांजरीसारखंच दिसतंय, पण हा धोका एकदम भयानक आहे. स्वतःचा जीव वाचवा, सतर्क राहा आणि एकमेकांची काळजी घ्या, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा जो उपद्रव वाढला आहे त्याच्यामुळे जनता त्रस्त आहे. सिद्धार्थ हा एक युवक, छोटा बाळ
आज आपल्यामध्ये नाही. ही सगळी मंडळी प्रचंड दुःखामध्ये आहे. त्या माऊलीचं दुःख ती माऊलीच जाणो. सरकार या संदर्भामध्ये त्यांना मदत करणार, परंतु बाळ परत येणार नाही. संख्या घटवली पाहिजे. हो, भाऊ काय तुम्ही काय सांगाल? लोकसंख्या कमी झाली पाहिजे, बिबटे बिबट्याची संख्या कमी झाली पाहिजे. काय तुम्ही काय सुचवाल? काय तुम्हाला वाटतं? बिबट्याचा उपद्रव खूप वाढलेला आहे, उपाय काय सुचवाल? कमी झालं पाहिजे, संख्या कमी झाली पाहिजे. संख्याच कमी झाली पाहिजे. संख्या कमी झाली. आपण पाहतो ही सगळी युवक मंडळी, त्यांना बोलता येत नाही, परंतु बिबट्याचा उपद्रव कमी झाला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. इथं काही ताई आहेत, जर आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया. दुःख खूप मोठं आहे. ताई नमस्कार. आपल्या तालुक्यामध्ये बिबटे खूप झालेले आहेत. परवाची घटना आपल्या समोर आहे. अजिबात इथं दिसलं ना पाहिजे. हे पर आम्हाला भीतीला वाटत नसलं पाहिजे आमच्या इथं, या तालुक्यात नसलं पाहिजे इथं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.